चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. आजचा आपला 97वा दिवस. 97व्या दिवसाची सुप्रभात पहाट झालेली आहे. प्रॉपर 6 वाजता मस्त चाय झालेला आहे. आणि मग एकदम काल रात्री असलं गरम होत होतं. म्हटलं काय काय कारण आहे गरमीचं. नंतर जेव्हा उठलो रात्री अचानक बघितलं, बापरे, ही शेतं जाळत घेतलेली लोकांनी. ही शेती जाळतात ना आता इकडं सगळी. वास्तविक हे काढायला पाहिजे पण जाळतात. त्याचं काय कारण आहे आपल्याला माहिती नाही. पण ही याची एवढी ऊब झाली आम्हाला रात्री. आम्हाला 2 वाजेपर्यंत प्रॉपरली झोपत आली नाही. जेव्हा हे सगळं शांत झालं ना तेव्हा कुठंतरी वातावरण थंड व्हायला लागलेलं. नाही तर काल रात्री हे जाळामुळं टेम्परेचर आमच्या जागेचं टेम्परेचर चालू होता 28. 28 म्हणजे खूप झाला. आणि लगेच 2च्या नंतर जरा जेव्हा शांत झाला तेव्हा जरा बरं वाटलं. चला आजचा ही पाठ मस्त झालेली आहे. आपण आता बघूया आपल्याला मैयेचा किनारा भेटतोय का नाही भेटतोय. आज परीक्षण करू त्या गोष्टीची. कारण की बाबा तर बोलला आता का मैयेचा किनारा आता तुम्हाला लय मुश्किलने भेटत जाईल. आता आम्ही परवापासून प्रयत्न तर करतोय का मैयेचा किनारा आपल्याला भेटला पाहिजे. आता बघू आजसुद्धा प्रयत्न करू मैयेच्या किनाऱ्यासाठी. आहे जवळच, तिथून जास्त नाही, अर्धा किलोमीटर किनारा आहे आपल्याला, पण जाता येत नाही आहे. हाच प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा ते 1 किलोमीटर तिकडंच नर्मदा माई आपल्या बाजून राहते. फक्त ती जरा लांबच आहे आपल्यापासून. आणि तिथून हे शेती वगैरे असल्यामुळं जाता येत नाही. किंवा आणखीन एक गोष्ट का किनाराच नाही चालण्यासारखा. बघू चला आजचा दिवस बघू. नंतर मग असं वाटलं का नाहीच आहे मग चढू आपण हायवेवर. बघू चला. नर्मदे हर. भेटूया पुढं. सिंचाई चालू दुसऱ्या पिकासाठी. आणि हे आम्हाला भिजवतंय. याच्यातून वाचून पाहायला लागते, चालायला लागते. हे असं अंगावर येते. आला अंगावर. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आणि आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. अगदी कमी दिसत आहेत पण खूप सुंदर दिसत आहेत बरं का. खूप छान दिसत आहेत. तर चला मंडळी, सूर्यनारायण भगवंतांचं स्वागत आहे. खूप सुंदर दर्शन दिलं सूर्यनारायण भगवानांनी. आणि फार इथं जो सुगंध सुटला आहे ना, ही सिंचाईची चालू आहे. म्हणजे शेतीवर पाणी मारतायत, सिंचाई करतायत. आणि त्याचा जो सुगंध इथं सुटला आहे, मातीचा एक सुगंध वेगळाच असतो बघा, नाही का. आपल्या पाऊस पडल्यावर कसा पहिल्या मातीचा जो वास येतो, असा वास सुटला इथं. म्हणजे सुगंध मातीचा खूप छान. आता वाटतं पावसाळा झाला. चला तर पुन्हा एकदा आपण निघूयात पुढं. सूर्यनारायण भगवंत तर आलेलेच आहेत आणि स्वागत आहे त्यांचं. नर्मदे हर. नर्मदे हर. हमारी नर्मदा मैया. हा नर्मदा मैया दिसलेली आहे. म्हणजे आपण किनाऱ्यावरूनच चाललो आहे बरं का, पण जवळून नाही. तुम्हाला मग कशी म्हटलं नाही का, अर्धा किलोमीटर लांब आहे किनारा आपल्यापेक्षा. फक्त मध्ये असं दर्शन भेटतं. कुठं जाईल ही किनाऱ्याजवळ, पण जास्त नाही. पण चला एवढं तरी दिसतं, एवढं भरपूर झालं. आता दिसायला पाहिजे कम से कम नर्मदा मैया. त्याला दिसलं, फार आनंद झाला नर्मदा मैयाचं दर्शन करून. बघूया अजून पुढं कुठं जवळ जाते का. मला वाटतं आता जवळ जाऊ आपण, असा एक अंदाज येतोय. बघूया चला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. इथून बरं का, या काट्याच्या झाडाच्या वरती हरणीने उडी मारली. काय कडक उडी मारली यार. मी लेट झालो. अचानक दिसली. दिख रहे क्या? अरे क्या कुद्दी मारा उसने यार. मैं सोचा कुत्ता है, वहाँ तक कान हिला है. मैंने कहा हिरन है. पहले दिमाग में आ गया हिरन है. फिर मैंने बोला कि
नहीं यार होता है कुत्ता ही दिख रहा है, तब तो कोई बच्चे जब बाहर निकल गए तब मैंने कहा अरे यार ये तो हिरन है। नर्मदे हर. चला मंडळी, एक क्षणभर विश्रांती घेऊयात. भरपूर चाललो, 9 किलोमीटर. वो हिरन के बाबरी वीरन का व्हिडिओ है नाही अपने पास. चला नर्मदे हर बसूया. वा, असाच रस्ता राहू दे बाबा. 9:30 वाजल्यात तरी सुद्धा म्हणजे ऊन सांगतोय का हा मी हाय. 9:30 वाजता गरमी स्टार्ट झाली. 9:30ला आम्हाला वाटत आहे तिकडून चालताना जेव्हा तिथून चालायचो तर नाही 10, 10:30, 11ला गरमी स्टार्ट होईल इथं. कारण की तिथं तेवढं म्हणजे तिथं उन्हाळा नव्हता ना, तिथून चालत होतो तेव्हा तिथून 11 वाजेपर्यंत आम्ही चालायचो, पण तेवढे ऊन नव्हतं लागत. म्हणजे असाच ऊन असायचं साधारण. पण एक जण म्हटलेलं आम्हाला नाही तिथून जेव्हा चाला तेव्हा तुम्हाला समजेल का काय ऊन असेल. इथं समजतंय 9, 9:30लाच पूर्ण टेम्परेचर, थंडीचा टेम्परेचर ड्रॉप होतो. नरमध्ये हार आणि गरमीसाठी टेम्परेचर वाढत जातो आहे. आता 9:30 वाजता 32चं टेम्परेचर आहे आणि हाच 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत 35 ते 36च्या टेम्परेचरला जाणार आहे. म्हणजे एवढी गरमी आहे. चला तर 9:30 वाजले, 10, 10:30, जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत आपण आश्रम पकडूयात पुढचा. आणि मग निवांत संध्याकाळी पुन्हा तोच आपला 3, 3:30ला निघूया. जाऊया पहिला आश्रम पकडूयात. चला नर्मदे हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा बघा सुंदर आश्रम भेटलेला आहे आपल्याला. आपल्याला वाटतं इथं आश्रमच नव्हता जेव्हा आपण सकाळी निघालो तिथून, बरं का. तिथून निघाल्यानंतर लोक बोलली आता तुम्हाला डायरेक्ट 18 किलोमीटरला आश्रम. म्हटलं असं यार. तर मध्ये एक आपल्याला बाबरी गाव गेलं. बाबरी गावात आश्रम होतं, पण बाबरी गाव 9 किलोमीटर होतं सकाळच्या आश्रमापासून. तर इथं आपण लवकर पोचलो. म्हटल्यावर पुढं असेलच आश्रम, चला आशेत जाऊया. तर त्या आशेमध्ये आलो आणि प्रॉपर तिथून आम्हाला एक 4 किलोमीटरवर डिमावर येते, डिमावर गाव. तिथं पण नदीच्या पलीकडं पण डिमावर आहे, या साईडला पण डिमावर आहे. खूप सुंदर आश्रम आहे. खूप एकदम व्यवस्था छान आहे. खाणं पिणं सगळं म्हणजे झोपायला वगैरे सर्व काही ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे हा आश्रम भेटलेला आहे डिमावर इथे आपल्याला. तर आश्रम ॲक्च्युली मॅपमध्ये दुसराच दाखवतो. थांबा तुम्हाला सांगतो कुठला दाखवतो तो. आश्रम आपल्याला चांदगड कुटी, म्हणजे बाबरीपासून चांदगड कुटी 12 किलोमीटर आहे. तर ते खूप ऊन होते या गरमीमध्ये. तर चांदगड कुटीला जायची गरज नाही. इथून चांदगड कुटी 6 किलोमीटर आहे. त्याच्या अगोदर आपल्याला बरोबर आज 14 किलोमीटरला आश्रम भेटलेला आहे. इथून पुढं आपण 8-9 किलोमीटर 10 किलोमीटर चाललं तरी भरपूर झालं. तर चला मंडळी जाऊया, आराम करूया. आणि एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर हा आश्रम आहे. खूप सुंदर आहे. चला आपण नर्मदा मैयाचा किनारा बघू आणि झोपूया. नर्मदा मैयाचं तट जास्त नाही मंडळी, पण एक 300 मीटर, जास्त नाही. इथेच आपला आश्रम आहे. त्याला आश्रमात जाऊया, जरा आराम करूयात. भेटू नंतर जेवताना. अच्छा लगा, आनंद लगा आपके साथ बैठने में. बाबा की हाथ की सब्जी एक नंबर, अच्छा लगा. नर्मदे कहाँ जा रहे हो? आओ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपली दुपारची भोजन प्रसादी विश्रांती झालेली आहे. आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या मार्गाला. कदाचित आम्ही चेक करतोय नर्मदा मैया आहे तर किनारा असावा, तर तो आम्ही रिक्स घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि चला मारुतीरायांचं दर्शन
बघूया किनारा आहे का. चला आहे का रस्ता. अरे महाराज जी, इतना अच्छा नीचे से छोड़ के ऊपर से आए हम. चलो रास्ता तो निकाल ही लिया, देखते हैं आगे किधर तक निकलता है. मैं बहुत पीछे हूँ आपके, चलो चलो आराम से चलो. 5 मीटर पीछे हूँ. हमको भी पकड़ना पड़ेगा उसको. काटा है क्या इसको? हाँ काटा है. हा काटा होता. बघूया चला कुठपर्यंत किनारा भेटतो आपल्याला. सध्या तरी किनारा भेटलाय खूप छान. कशी वळून गेले मग इथून, अशी तशी तिथं वळून गेले. हेच जर आता बाहेर रोडने गेलो असतं ना तर आपल्याला लई फिरून जायला लागलं असतं. पण किनाऱ्याने हीच गोष्ट कमी होऊन जाते, शॉर्टकट होऊन जाते किनाऱ्याने. कारण की रोड ऑब्विसली बघा, रोड किती पण काही केलं तरी नदीपासून 1 किलोमीटर लांब असतो, पण तो तसं फिरून जात असतो. किनाऱ्यावरून तो आपल्याला शॉर्टकट पडतो. हा भले थोडी आपली चाल स्लो होऊन जाते, पण ठीक आहे, दोन्ही मॅच होतं. पण हे आनंद आहे किनाऱ्यावरून. अरे बापरे, कसला एक फटका पडला आम्हाला. आम्ही म्हटलं जरा नदीच्या एकदम कोपऱ्यातून जाऊया, गेलो आणि जरा एकदम असं आतमधून गेलो किनाऱ्यावरून. पण बाहेर येतोय तर बघतो इथून पण एक किनारा. बापरे, परत तेवढं रिटर्न फिरावं लागलं आम्हाला. तेवढं रिटर्न फिरून जिथं ते पाणी संपलं तिथून वळसा घालून यायला लागला. बापरे, खतरनाक. चला परत जायचं नाही. काय त्याला कान धरले नर्मदा मेयानी, ते आत्ता आत येतोय. मोठं नको आता आत जायला. आता जरा बाहेरच्या किनाऱ्याने चालूया. चला नर्मदे. चला मंडळी, हे बघा पुन्हा एकदा आपल्याला नर्मदा मैयाचा तट संपला आणि वर निघावं लागलं असं रोड पकडून. ते पण लय मुश्किलने रोड भेटला. आता काठेवनातून चालू दाखवलं नाही मी, पण ते हा लय मुश्किलने रोड भेटला आपल्याला. असं पुढं वाकून बघितलं फक्त आम्ही, बस बाबाला बोललो बाबा बघा पुढं रोड दिसतं जरा. म्हटलं कसं काय, मग जाऊया काय नाही काठी पार पुढे एवढ्या. आम्ही अक्षरशः ते झाडं बाजूला केली, काठी बाजूला केली आणि हा रोड भेटला आम्हाला. आता आम्ही चाललो वरच्या थोड्या अर्धा किलोमीटर म्हटलं त्याला, अर्धा किलोमीटर वर निघूयात. तिथून पुढे रस्ता आहे का बघू. तर बघू पुन्हा आपल्याला रस्ता भेटतोय का तटाचा. आपल्याला हेच करायचं 2 दिवस काय आता, कारण की जास्त तट नाही राहिलं. आम्हाला पण माहिती आहे हे इकडले जे आश्रमवाले येते ते तर सरळ सांगतात तटाला जाऊ नका, कारण की त्यांना माहिती आहे असंच होतं आहे. तट संपतो आहे, वर जायला लागते, खाली यायला लागतं आहे. पण आपल्याला कुठं जायचं आहे आपल्याला, हा इथंच आपल्याकडे भरपूर दिवस आहेत. तर त्याच्यामुळं आपण अजून उद्याचा दिवस किंवा परवाचा दिवस हे 2 दिवस असा त्रास करून घेऊ आपल्याला, म्हणजे आनंद येईल. तर चला मंडळी, पुन्हा एकदा वरच्या दिशेने चाललो आहोत. बघू आता कुठून पुन्हा आपल्याला मैया भेटते. जाऊयात वर नर्मदे यार. नर्मदा मैयाचं पाणी पहिले सांग कसं लागतंय. पाणी पिलं का बाबा? काय लागते पाणी जबरदस्त, एकच नंबर पानी. हाँ हो गया बाबा जी, बहुत अच्छा लगा पानी पी के. नर्मदा जी का ही पानी है ना. हाँ तो भी अंदाजा आ जाता है पानी के टेस्ट से कि नर्मदा मैया का ही पानी है. नर्मदे हर बहुत अच्छा पानी लगा. विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा बाबा 1 किलोमीटर लांबून पाणी आणल्याने 2-3 लाईनी आहेत. लाईनी चेंज करून पाणी नेतात आतमध्ये. जे सिंचन चालू आहे ते 7.5ची मशीन आहे. 7.5 पॉवरची 7.5ची मशीन म्हणजे समजलं किती झाली. बाप रे बाप. आपल्या घरात असते ती अर्ध्याची 1ची मशीन असते. आपल्या इथं 1.5ची 2ची मशीन पण भरपूर होते. 4 माळा 5 माळा बिल्डिंग चढवायला. हे अक्षरशः 7ची मशीन आहे. आणि गहू काढून यांचा
हा पीक आलेला आहे आणि हा जो पीक आहे आता यो भिजवीन मला. जय श्रीराम. हे भिजवलं. सिंचन. हा पीक जो आहे गहू मूग गव्हानंतर इथं मूग ही काढलं जातं सगळीकडं. मूग काढायचं काम चालू आहे. आता नवीन पीक हा मुगाचं आहे सर्व आणि बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि त्यांना विचारलं आम्ही तुम्ही वर्षातून किती पीक घेता, तर ते म्हटलं आम्ही चार बार लेते. यार बरं मस्त. म्हणजे एकदम मूग. सर्वात सुरुवातीला हे घेतात मका सुरुवात. मका झालं का मग गहू झाला का मग मूग झाल्यावर अजून काय बोलला आता लक्षात नाहीत. मूग झाल्यावर हे पावसाळी आपला तांदूळ पावसाळ्यात. असे 4 पीक घेतात वर्षात. जबरदस्त. तर चला असे लोक आहेत, असे शेतकरी आहेत म्हणून आपलंसुद्धा पोट भरते बरं का. नर्मदे हर. मूग दादा की जय हो. चलो मूग फटाफट आ जाओ हमारे घर में जाओ. वाह काय सूर्यनारायण घराच्या मारून दिसतंय. अतिशय सुंदर. तर चला मंडळी आलेलो आपण या गावात कुठंतरी आश्रम आहे. तो आश्रम शोधूया. 1 किलोमीटर बोलले. बघू. अतिशय सुंदर गाव आहे. हां बराच जरा विकसित गाव आहे. व्यवस्थित जरा वाटते गाव हा. या गावामध्ये आश्रम आणि समोरच नर्मदा मैया दिसते मला इथून. बघू नर्मदा मैयाच आहे का दिसते तर मला मैयाच. बघूया जरा नर्मदे हर. किती प्राचीन अवशेष आहे हा. सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे. हा आश्रम आहे. चला आश्रमात जाऊया. दाखवतो तुम्हाला आश्रम. वैसे भी आपकी आदत है चिरपाड़ करना. सुबह वाला 1 नंबर था. ये कैसा लगता है देखते हैं. करा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वाह. श्रीराम घाट भिलडिया घाट हा आहे भिलडिया गाव. आणि प्रभू श्री रामचंद्राचं इथं स्थान आहे. आणि खूप गाजावाजा दिसतो या स्थानावर. खूप लोक येतात. खूप सुंदर घाट आहे भिलडिया घाट. खूप लोक इथं येताना दिसतात आपल्याला. सुंदर असा मंदिराचा आवारा आणि नर्मदा मैयाचा आहा काय सुंदर. बघा किती लोक आलेले आहेत. त्या तटावरून बघितलेलं ना आपण हे बरोबर इकडलं. या बोटमध्ये एवढ्या आता इथे तर एकच कार आहे. कमसे कम 3-3, 4-4 कार आणि भरपूर गाड्या इथून घेऊन जातात बोटीने या पलीकडच्या तटावर. चला तसं आपण चाललो आहोत स्नानाला. मस्त स्नान करूया तिथं. आता बरेच दिवसांनी स्नान आता चान्स आलेला आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपली स्नानधानं झालेली आहेत. खूप सुंदर स्नान झाले या घाटावर. अजून इथं घट बुडवत आहेत लोक. म्हणजे आज देवी विसर्जनाचा दिवस आहे. विसरलेलो आज घट विसर्जन करतात बघा. काही लोक अजून घट घेऊन येत आहेत. देवी घेऊन येत आहेत विसर्जनासाठी. हे घट आहेत. हे घट आहेत आणि देवी वरती आहे. त्याला देवीचं दर्शन घेऊया. चलो राजेश्वरी नर्मदे हर चैनल है यात्री एक्सप्रेस. हाँ यात्री एक्सप्रेस चैनल का नाम नर्मदे हर.
जरा अंशी का तो देखना, अंशी का कमारो बाहर क्या क्या चलो बड़े लगाऊं फिर अरे जो मामा ना उनका गिदादी चला श्री विठ्ठल नर्मदे हर खूप सुंदर मूर्ती आहे माताजीची. विसर्जनाकरता चाललेले आहेत. आज दुर्गा विसर्जनाचा दिवस आहे. नवरात्री आज संपल्या, म्हणजे कालच संपल्या, आज विसर्जन. तर चला खूप सुंदर विसर्जनाचा एक भाग आज बघायला भेटला आपल्याला. स्नानं झालेली आहेत, तर जाऊ आश्रमामध्ये पूजा करूया. आज शुभरात्री करायला घाटावर येत मी नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, आजचा सुद्धा दिवस आपला फार सुंदर गेलेला आहे आणि आपण आता आलेलो आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर भिलाडिया घाट. बरं का, खूप सुंदर असा घाट आहे, फार मोठा है. आणि यहाँ पे लोग आते रहते दिन भर ना, आते रहे. बहुत बढ़िया घाट है, बहुत बड़ा घाट है. परकम्मावासी मरिया जिंदा सभी आ रहे हैं यहाँ, दिन भर घूमते रहते दिन भर घूमते रहते हैं. देखा हमने. पर है शांति। शांति है, शांति. साफ सफाई भी अच्छी है, साफ सफाई भी अच्छी है. साफ सफाई भी घाट की बहुत मैंने देखा, बहुत खूप सुंदर. तर आज माझ्या दुर्गे मातेचा देवीचा विसर्जन दिवस होता. आज वही प्रसादी पाया ना. हां, तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. तर चला मंडळी, जास्त काही तुमच्याशी बोलत नाही. आजच्या दिवसाची शुभरात्री तुम्हाला इथंच करतो मी. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री. नर्मदे शुभरात्री. 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 नर्मदे. चला नर्मदे. बाबा चलेगा